राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा आपला साधेपणा, माणुसकी आणि दिलदार स्वभावाची प्रचिती ठाणेकरांना दिली आहे. ठाणे पूर्वेकडील संत तुकाराम महाराज मैदानात आयोजित चैत्र नवरात्रोत्सवाच्या देवी स्वागत मिरवणुकीत त्यांनी दाखवलेली संवेदनशीलता हा संपूर्ण सोहळ्याचा केंद्रबिंदू ठरलाय. दरवर्षी त्यांच्या पुढाकारातून साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात यंदाही भव्यता आणि भक्तिभावाची उधळण पाहायला मिळाली. ढोलताशांचा निनाद, जयदेवीच्या घोषणा आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत ही मिरवणूक उत्साहात पार पडत होती. शिंदे सहकुटुंब या मिरवणुकीत सहभागी झाले होते. मात्र या भव्यतेतही शिंदे यांनी माणुसकीची एक साधी परंतु मनाला भिडणारी कृती करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. दरवर्षीप्रमाणे तंदूर वडापावच्या स्टॉलवर थांबण्याची परंपरा कायम ठेवत तेथे पोहोचलेल्या शिंदे यांनी यावेळी स्वतः वडापाव खाणं टाळलं. त्याऐवजी त्यांनी मिरवणुकीत कर्तव्य बजावत असलेल्या महिला पोलिसांना स्वतःहून वडापाव खाऊ घातला. कडक उन्हात तासनतास उभे राहून सेवा देणाऱ्या पोलीस भगिनींप्रती दाखवलेली ही आपुलकी आणि आदर पाहून उपस्थित नागरिक भारावून गेले. ही केवळ एक छोटीशी कृती नव्हती, तर त्यांच्या कर्तव्याला दिलेला सन्मान होता. इतकंच नव्हे तर शिंदे काका म्हणत सेल्फीसाठी धाव घेतलेल्या लहान मुलांनीही त्यांनी तितक्याच प्रेमानं वडापाव खाऊ घातला. त्यांच्या या आपुलकीमुळे बच्चे कंपनी आनंदून गेली आणि काही क्षणांसाठी संपूर्ण परिसरात निरागस आनंदाची लहर पसरली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा साधेपणा आणि माणुसकीचा स्पर्श पुन्हा एकदा ठाणेकरांच्या मनात घर करून गेला. चैत्र नवरात्रोत्सवाच्या मंगल प्रसंगी भक्तीबरोबरच माणुसकीची सुंदर अनुभूती देणारा हा क्षण ठरला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांश तसंच ठाणे विधानसभेचे प्रमुख हेमंत पवार, ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे, हनुमंत जगदाळे, योगेश जानकर, शिवसेनेचे प्रवक्ते राहुल लोंढे तसंच विभाग प्रमुख अमित जयस्वाल, ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश कोटवानी आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने संत तुकाराम क्रीडांगण कोपरी पूर्व येथे आयोजित करण्यात येत असलेल्या चैत्र नवरात्र उत्सवास आजपासून प्रारंभ झाला आहे. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला भव्य मिरवणुकीनं देवीचं आगमन झालं. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी देवी मातेचा रथ ओढला. यावेळी महापौर शर्मिला पिंपळकर, प्रकाश कोटवानी तसंच अनेक मान्यवरही उपस्थित होते. आज गुढीपाडव्याला दुपारी 12:15 वाजता एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देवीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. ठाणे पूर्वेकडील संत तुकाराम महाराज मैदानात दरवर्षी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने साजरा करण्यात येणाऱ्या चैत्र नवरात्रोत्सवासाठी देवीची आज मोठ्या उत्साहात स्वागत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब सहभागी झाले होते. देवीच्या मिरवणुकीत सेल्फी काढण्यासाठी पुढे येणाऱ्या लहान मुलांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडानं वडापावही खाऊ घातला. तसेच देवीच्या मिरवणुकीसाठी काही तास कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनाही वडापाव खाण्यास दिल्यानं हा संवेदनशीलपणा पाहून पोलीस भगिनींनी त्यांचे मनोमन आभार मानले. ठाणे महानगरपालिकेची दुसरी महासभा आज पार पडली. सभेच्या सुरुवातीलाच बोगस डॉक्टर, पाणी टंचाई, आरोग्य व्यवस्था आणि भटके कुत्रे या मुद्द्यांवरून सभागृहात जोरदार चर्चा रंगली. शहरात बोगस डॉक्टरांची वाढती संख्या ही गंभीर बाब असल्याचं सांगत सदस्यांनी प्रशासनाकडे तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी अनेक नगरसेवकांनी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये 24 तास डॉक्टर उपलब्ध नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. ठाणे महापालिका क्षेत्रातील आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांची कमतरता असल्यानं रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेत तातडीनं सुधारणाची गरजही व्यक्त करण्यात आली. तसंच बदलापूर येथील घटनेनंतर ठाणे महापालिका बोगस डॉक्टर आणि संबंधित रुग्णालयांवर नेमकी कोणती कारवाई करत आहे याबाबतही सभागृहात तीव्र चर्चा झाली. संबंधितांवर कठोर कारवाई करून नागरिकांचा विश्वास कायम ठेवावा अशी मागणीही सदस्यांनी केली. दरम्यान प्रशासनाने या सर्व मुद्द्यांवर लेखी आश्वासन दिल्यानंतर वातावरण निवळलं आणि सदस्य शांत झाले. मात्र आरोग्य सेवा आणि बोगस डॉक्टरांचा प्रश्न आगामी काळातही चर्चेचा विषय राहण्याची शक्यता आहे.
हिंदू मराठी नववर्षानिमित्त गुढीपाडव्याच्या दिवशी ठाणे शहरात निघणाऱ्या स्वागत यात्रेत यंदाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिंतामणी चौकापासून गोखले रोडपर्यंत पायी सहभाग होऊन ठाणेकरांची मनं जिंकली. श्री कोपेनेश्वर सांस्कृतिक न्यासामार्फत दरवर्षी हिंदू मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रेचं आयोजन केलं जातं. गुढीपाडव्याच्या दिवशी परंपरेनुसार सकाळी 7 वाजता कोपेनेश्वर मंदिरातून पालखीचं पारंपरिक पद्धतीनं वाजत गाजत प्रस्थान होतं. जांभळी नाका येथील सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन पालखी पुढे जांभळी नाक्यावर येते. या ठिकाणी मासुंदा तलाव परिसरात शहरातील विविध संस्थांचे चित्ररथ एकत्र येत स्वागत यात्रेला सुरुवात होते. पुढे पालखी आणि मागे क्रमानुसार चित्ररथ स्वागत यात्रेच्या मार्गाने प्रस्थान करतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याचे असल्यामुळे ते वर्षोनुवर्षे या स्वागत यात्रेत सहभागी होत असतात. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावर देखील त्यांनी या परंपरेला कधी खंड पडू दिला नव्हता. यंदाही या स्वागत यात्रेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली होती. कोपेनेश्वर मंदिरापासून जांभळी नाका चौकापर्यंत शिंदे यांनी पालखी घेतली. त्यानंतर चिंतामणी चौकात क्रेनच्या माध्यमातून त्यांनी पालखीवर तसंच स्वागत यात्रेवर फुलांचा वर्षाव केला. त्यानंतर चिंतामणी चौकापासून गोखले रोडपर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पायी स्वागत यात्रेत सहभागी झाले होते. तरुणांपासून ज्येष्ठांपासून लाडक्या बहिणींपासून सगळे सहभागी झाले. विविध चित्ररथ यामध्ये सहभागी झाले. या चित्ररथांच्या माध्यमातून देखील समाजाभिमुख या ठिकाणी संदेश देण्याचं काम या चित्ररथांच्या माध्यमातून केलं जातं. त्या सगळ्यांचं स्वागत आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा. सर, महागाईचं जे सावट आलेलं आहे त्याबद्दल काय? त्या बाबतीमध्ये अशा वेळेस सगळ्यांनी देशाच्या मागं उभं राहिलं पाहिजे. त्यावेळेस कुणी राजकारण करता कामा नये आणि म्हणून एक कुटीने एक चुकीचं दर्शन याच्या शर्यतीचं प्रतीक सगळ्यांनी ठेवलं पाहिजे असं आवाहन. मराठी नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त ठाणे शहरात पारंपरिक उत्साहात भव्य स्वागत यात्रा जल्लोषात पार पडली. विविध संकल्पनांवर आधारित देखावे, महिलांची बाईक रॅली, पारंपरिक पेहरावातील युवकांची उत्साह गर्दी, लेझिम पथक, ढोलताशा पथक, सामाजिक विषयांवरील आकर्षक चित्ररथांनी नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं. शहरात सर्वत्र स्वागत यात्रांचा जल्लोष पाहायला मिळाला. श्री कोपेनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदू मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं भव्य स्वागत यात्रा काढण्यात आली. या स्वागत यात्रेचं यंदाचं हे 26वं वर्ष असून शहरात या निमित्तानं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. आज सकाळी 7 वाजता कोपेनेश्वर मंदिरातून पारंपरिक वाजत गाजत पालखीचं प्रस्थान झालं. जांभळी नाका येथे सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर ही यात्रा पुढे मार्गस्थ झाली. यंदाच्या यात्रेत समर्थ ठाणे, सशक्त भारत, वंदे मातरमच्या 150 वर्षांची नोंद, भारत 2047 आणि नागरी कर्तव्य या 4 प्रमुख संकल्पनांवर आधारित तब्बल 58 चित्ररथ सादर करण्यात आले होते. या चित्ररथांच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि पर्यावरण विषयक विविध संदेश देण्यात आले. यात्रेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेतेही उपस्थित होते. तसंच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे यांनीही सहभाग घेतला. गोखले रोड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं व्यासपीठ होतं. येथे दिवंगत अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली देणारा बॅनरही लावण्यात आला. महिला बाईक आणि सायकल रॅली हे यंदाचं विशेष आकर्षण ठरलं. महिला बाईक रॅलीमध्ये एका महिलेनं तुळजाभवानीची वेशभूषा केली होती. तसंच पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिलांनी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संदेश दिले. भगिनी नवोदिता उत्कर्ष मंडळाच्या वतीनं आपली पृथ्वी, आपली जबाबदारी, प्लास्टिकला नाही म्हणा, पर्यावरणाला हो म्हणा असा संदेश देण्यात आला. क्रीडा भारतीने कबड्डीचे प्रात्यक्षिक सादर केलं, तर वनवासी कल्याण संस्थेच्या वतीनं आदिवासी नृत्य सादर करण्यात आलं. मराठा समाजाच्या वतीनं युद्धामुळे नाश होतो, शांततेमुळे विकास होतो, युद्धानं नाही तर प्रेमानं मन जिंकूया अशा आशयाचे फलक घेत प्रचारही करण्यात आला.